नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत सगळ्यांचं स्वागत. आज 14 फेब्रुवारी 2025 ICDS अर्थात अंगणवाडी मुख्य सेविकेचे पेपर आजपासून सुरू झालेत. पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे. पहिल्या शिफ्टचा पेपर ज्यांनी अभ्यास केला आहे अशा सगळ्या विद्यार्थिनींना खूप सोपा गेलेला आहे, कारण परीक्षा केंद्रावरनं मी स्वतः अनेक विद्यार्थिनींना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. पण आज सकाळपासूनच खूप सारे कॉल्स आणि मेसेज आहेत. एक्झाम संपल्यानंतर खूप साऱ्या मुलींनी, महिलांनी हा प्रश्न मला भेटल्यावर विचारला की सर, ते निगेटिव्ह मार्किंगचं नेमकं काय आहे? कारण ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या सगळ्यांना काल एक मेल प्राप्त झाला आहे. अर्थात 13 फेब्रुवारीला हा मेल सगळ्यांना आलेला आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बाबत एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती घेणार आहोत. नेमकी निगेटिव्ह मार्किंग बाबत अपडेट काय आहे? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिली अपडेट त्यांनी ही दिलेली आहे की तुमचा पेपर कसा होणार आहे. आता आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आपला जो पेपर आहे तो 100 प्रश्न आणि 200 मार्क त्यामध्ये आहेत. गट अ आणि गट ब अशा दोन गटामध्ये हा पेपर आहे. गट अ मध्ये 50 प्रश्न आहेत आणि गट ब मध्ये 50 प्रश्न आहेत. आता ही अपडेट ऑलरेडी आपण सगळ्यांनी समजून घेतलेली आहे आपल्याला. मग आता पुढे त्यांनी ही आणखी अशा सूचना दिलेल्या आहेत त्या मेलमध्ये. तुम्हाला 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 पर्याय असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट ज्याच्यावरती आता आपण चर्चा करतोय ती म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असणार आहेत. एक लक्षात घ्या, 0.5 म्हणजेच 1:2 एवढी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेला लागू केलेली आहे. आणि त्याबाबतचं अपडेट त्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी दिलेलं आहे. आता याच्यावरती आपण नंतर चर्चा करू की कशा प्रकारे हा विद्यार्थ्यांवरती नेमका अन्याय झालाय की नाही झालाय, की नेमकं काय झालंय, याच्यावरती आपण नंतर चर्चा करू. पण परीक्षेच्या आदल्या दिवशी अपडेट देणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला समजतंय मला काय म्हणायचंय. त्यामुळे 0.5 ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. याचं एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगतो की कशा पद्धतीनं ते निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की एखादा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये वाचून समजत नसेल तर तो प्रश्न तुम्ही इंग्रजीमध्ये वाचा आणि इंग्रजीमध्ये जो प्रश्न आहे त्याचा संदर्भ हा इंग्रजीमधलाच ग्राह्य धरला जाईल असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, जर प्रश्न मराठीमध्ये समजत नसेल तर इंग्रजीत वाचा असं या ठिकाणी म्हटलंय. पुढे मग आता निगेटिव्ह मार्किंग सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेऊया. आता आधी तोंडी सांगतो, बघा समजतंय का, मग बोर्डवरती पण सांगतो. 100 प्रश्न तुम्ही सोडवले, 100 प्रश्न सोडवले आणि 80 प्रश्न तुमचे बरोबर आले. चुकले किती? 20 प्रश्न. आता 20 प्रश्न चुकले तर याचा अर्थ 0.5 20 गुणिले 0.5 म्हणजेच तुमचे 10 प्रश्न. 10 प्रश्नांचे मार्क होणार वजा. एक्झाम्पल घेऊया. बघा या ठिकाणी समजा 100 प्रश्न तुम्ही सोडवले, 100 पैकी तुमचे या ठिकाणी 80 प्रश्न बरोबर आले आणि 20 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. मग आता कॅल्क्युलेशन नेमकं करायचं कसं? तर बघा, 80 प्रश्न तुमचे बरोबर आले, 80 गुणिले 2, कारण 2 मार्काला एक प्रश्न आहे. तुम्हाला किती पडले मार्क? 160. चुकले किती आहेत तुमचे? 20 चुकलेले आहेत. आता 20 चुकले आणि 0.5 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. साधी गोष्ट आहे, इथे करून घ्या लगेच तुमच्या लक्षात येईल. 20 गुणिले 0.5 म्हणजे याचं उत्तर येतं 10. म्हणजे तुमचे 10 प्रश्नांचे मार्क वजा होणार. एक प्रश्न 2 मार्काला, 10 गुणिले 2 20 मार्क वजा होणार. तुम्हाला पडणार 140 मार्क. कळलं का सगळ्यांना? हे सोपं आहे. आणखी एक उदाहरण देऊ का? पटकन समजेल तुम्हाला. बघा, आता एखाद्या स्टुडंटने समजा 100 प्रश्नांपैकी त्याने फक्त 80 प्रश्न सोडवलेले आहेत. 80 प्रश्न सोडवलेत, 20 प्रश्नांना हातच नाही लावला. त्यांना हातच नाही लावला ते सोडून द्या. सोडवले किती आहेत तुम्ही? 80 प्रश्न सोडवलेत. आता या 80 प्रश्नांपैकी समजा त्या विद्यार्थ्याचे 60 प्रश्न बरोबर आले त्या विद्यार्थिनीचे आणि 20 प्रश्न चुकलेत. चला, 60 प्रश्न बरोबर आहेत, 20 प्रश्न चुकलेत. मग आता ह्या 60 प्रश्नांचे मार्क किती झाले? तर 60 गुणिले 2 120 मार्क. आणि चुकले किती आहेत? तर 20 प्रश्न चुकलेले आहेत. आता 20 प्रश्न चुकले म्हणजे किती मार्क वजा होणार आहे? 20 गुणिले 0.5, त्याचं उत्तर येतं 10. म्हणजे 10 प्रश्नांचे मार्क तुमचे होणार वजा. म्हणजे याच्यातून तुमचे 20 मार्क वजा होणार. तुम्हाला पडले किती मार्क? तुम्हाला या ठिकाणी 100च मार्क पडलेले आहेत. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? या ठिकाणी तुमचे जर 20 प्रश्न चुकले तर तुमचे 20 मार्क वजा होत आहेत. साधं गणित आहे, आणखी सोपं गणित. जर तुमचे 40 प्रश्न चुकले तर तुमचे 40 मार्क वजा होणार आहेत. कसं? कारण 40 प्रश्न चुकले म्हणजे 40 गुणिले 0.5 ते आलं 20. 20 गुणिले 2 40.
सिंपल साधं गणित आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू झालेलं आहे. मग आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू झालंय तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक पेपर सोडवावा लागणार आहे. कारण आता तुक्के मारून चालणार नाहीये. कारण एकास 4 किंवा एकास 3 असं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. एकास 2 अशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. खरं तर एमपीएससी ला पण अशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. हे लक्षात घ्या. यूपीएससी ला पण अशी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, पण इथे मात्र दिली आहे आयसीडीएस ला. त्यामुळे आता तुम्हाला खूप काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. तुम्ही जर तुक्के मारायला गेलात आणि जर उत्तर चुकले तर तुमचे निगेटिव्ह मार्किंग मध्ये खूप सारे मार्क जाऊ शकतात. त्यामुळे पेपर सोडवताना काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या. आता जास्त तुक्के लावून चालणार आहे का? तर अजिबात चालणार नाही, हेही लक्षात घ्या. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 8888256117 या नंबरला कॉल करू शकतात. आणि प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक शिफ्टचं अनालिसिस पाहायचं असेल तरी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थांबूया. धन्यवाद.